महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येते। तसंच पुण्यामध्ये देखील जर बघितलं तर अतिशय सुंदर अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नगरसेवक दिलीप अण्णा वेडे पाटील यांच्या वतीनं देखील जर बघितलं तर कोथरूड या ठिकाणी भव्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोफत शिबिर इथे केलेलं आहे। तसेच जर बघितलं तर भव्य नोकरी महोत्सव देखील या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे। अतिशय सुंदर असं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी दिलीप अण्णा वेडे पाटील यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। चला तर जाणून घेतोय या भव्य नोकरी महोत्सव मध्ये कुणाकुणाला नोकरी लागलेली आहे। तसेच या मोफत शिबिराचा जो लाभ आहे त्यामध्ये दिव्यांग बांधव जे आहेत ते देखील आलेले होते, कारण दिव्यांग बांधवांसाठी देखील जर बघितले तर आधुनिक मॉडेल पद्धतीचे हात व पाय मोफत बसवून मिळणार असल्याचं दिलीप अण्णा वेडे पाटील यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। असा हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येतोय। चला तर जाणून घेतोय नक्की हा उपक्रम कशा पद्धतीने राबवण्यात आलाय। त्याला माझ्या वाढदिवसाचं निमित्त मिळालं आणि त्यामुळे आपण आज हा कार्यक्रम करतो आहे। त्या कार्यक्रमाच्या बरोबरीने नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, भव्य नोकरी महोत्सव आणि प्रामुख्याने दिव्यांगांना आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम अवयव देणं असा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमात त्यांच्याबरोबर महानगरपालिकेची जी लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन आहे ते पण त्यांच्याबरोबर आहेत आणि प्रामुख्याने दिव्यांगांसाठी अवयव देण्यामध्ये जगातलं मोठं नाव सध्या होत चाललं भारत विकास परिषद, भारत समर्थ युवा फाउंडेशनचा आणि दिलीप वेडे पाटलांचा असा कंबाईन कार्यक्रम होत असताना आज या ठिकाणी समर्थ युवा फाउंडेशनच्या वतीने अनेक ॲक्टिव्हिटी चालतात। आज त्याची माहिती द्यायला वेळही नाही आणि आज त्यातला जो संदर्भ आहे वैद्यकीय सेवा त्या विषयापुरतंच आपण सगळेजण बोलतो आहोत। पण एक अतिशय निरंजन किर्लोस्कर खूप ॲक्टिव्हिटी करतात। मला आलेला अनुभव, मला माहिती असलेल्या गोष्टी त्याही मी अतिशय थोडक्या वेळात सांगणार आहे। पण त्याने MNJला समजावून सांगितलं, ते म्हणाले अपना CSR होता है, आप बताइए। तर त्याच्यातून खरं म्हणजे त्यांच्या डोक्यात चालू होतं की अशी एखादी मोठी गाडी की जी पूर्ण हॉस्पिटल असेल अशी द्यावी। राजेशने त्याला दुजोरा दिला, त्यातून ती गाडी आली। त्या पहिल्या गाडीचाच 2 वर्षातला अनुभव इतका चांगला की त्यांनी दुसरी गाडी ऑफर केली। MNJने या शब्दात म्हटलं की CSR तर आम्ही अनेकांना देतो पण त्याचा इतका चांगला उपयोग आम्ही कधी पाहिला नाही। नगरसेवक दिलीप अण्णा वेडे पाटील यांच्या वतीनं जो भव्य नोकरी महोत्सव असेल, भव्य शिबिराचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलं होतं। आता अण्णा आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतोय। अण्णा, काय सांगाल, भव्य असं या कार्यक्रमाचं आयोजन आपण आज केलेलं आहे, दिव्यांग बांधवांना देखील आपल्या माध्यमातून आज भरपूर लाभ मिळत आहेत, काय सांगाल? आदरणीय आमचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ज्यांना ज्या पद्धतीनं ते उपक्रम करतात, त्यांना जे गरज आहे त्याच पद्धतीनं हा सुद्धा मी एक अत्यंत संवेदनशील उपक्रम याच ठिकाणी केलेला आहे, जेणेकरून नोकरी महोत्सव याच ठिकाणी केला आहे। युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यातून त्यांचं प्रपंच किंवा घर चालावं हा एक त्यामागचा उद्देश आहे। दिव्यांगांच्या मोफत त्यांना काही ज्या वस्तू लागतात त्या देणं, कारण का गोरगरिबांना त्या वस्तू मिळवणं अत्यंत कठीण असतं। पैसे काहींच्या नसतात, गरीब असतात, आर्थिक परिस्थिती नाजूक अशी, पण अशांना सुद्धा एक मोफत त्यांच्यासाठी साहित्य दिल्यानंतर ते त्यांच्या दृष्टीनं, त्यांच्या घरच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत एक महत्त्वाचं, त्यांना एक पाय नसेल तर दुसरा पाय दिल्यानंतर ते चालू शकेल अशा पद्धतीनं हे उपक्रम केलेला आहे। त्याचप्रमाणे माझ्या प्रभागामध्ये पौदम कोथरूड क्षेत्रीय कार्यालयामध्ये स्वच्छ माझा प्रभाग राहावा या निमित्तानं, दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुणे महापालिकेच्या वतीनं मी त्याचा पाठपुरावा करून याच ठिकाणी 5 हत्ती, छोटे हत्ती आणि एक कॉम्पॅक्ट की जेणेकरून ज्या स्वच्छता राहणं अत्यंत आरोग्याच्या दृष्टीनं गरजेचं आहे, तो एक याच ठिकाणी उपक्रम केला। तसे दादा दरवर्षी सांगतात की मला फुलं, हार, फुले काय घेऊन येऊ नका। माझ्या ज्या संस्था आहेत त्यांनी ज्या संस्था उभे केलेल्या आहे, 5-7 संस्था आहेत। मग गरीब युवकांसाठी संस्था एक आहे, महिलांच्यासाठी एक संस्था आहे, त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी संस्था आहे। अशा अनेक जीवभावी ज्यांना खरंच गरज आहे अशा पद्धतीने आरोग्याच्या दृष्टीनं, महिलांच्या गरोदरच्या माध्यमातून असेल, अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना लोकांना अडचण होईल
त्याच ठिकाणी दादा उभे राहतील अशा काही संस्था उभ्या केलेल्या आहे. मी गेले अनेक वर्ष दादांनी जेव्हापासून आव्हान केलं आहे त्यासाठी मी दर वाढदिवसाला एक चेक माझ्या आर्थिक याला शोभेल अशा पद्धतीने मी त्यांना चेक देतो की तो जेणेकरून त्या गोरगरिबांचं त्याच ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने असेल अनेक गोष्टी असेल त्याला त्याचा लाभ व्हावा अशा पद्धतीनं एक आदर्श नेतृत्व आमच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाला लाभलेला आहे, ज्याचा आदर्श अनेक लोकांनी घेतला पाहिजे. असे त्यांचे सर्व उपक्रम असतात. ते फक्त काय वाढदिवस आला की असं नाही, ते 24 तास 12 महिने रोज काम करत असतात. आम्हाला सुद्धा युवकांना तरुणांना लाजवेल अशा पद्धतीनं दादा काम करतात. त्यामुळे आम्ही पुन्हा फुलाची पाकळी त्यामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही त्याच ठिकाणी साजरा करत असो. आजही मला खूप आनंद वाटला आणि ते स्वतः या कार्यक्रमाला आले, त्यामुळं अजून जास्तीचा आनंद झाला. त्यांचं आयुष्य पुढील आयुष्य सुखाचं समृद्ध भरभराटीत जावं अशा पद्धतीनं सदिच्छा व्यक्त करतो. त्यांचं दीर्घायुष्य लाभो त्यांना यासाठी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजेशजी पांडे आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. काय सांगाल, चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन शहरभर करण्यात येते आणि दिलीप अण्णा वेडे पाटील असतील, तुम्ही असेल, आज एवढं भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केले, काय सांगाल? नाही, सर्वप्रथम मी चंद्रकांत दादांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो. चंद्रकांत दादांचा जो स्वभाव आहे की समाजाच्या शेवटच्या माणसाला मदत करायची, एखाद्या अडलेल्या माणसाला, दुःखी माणसाला, कष्टी माणसाला काय मदत करता येईल यासाठी ते धडपडत असतात आणि स्वाभाविकपणे तोच गुण त्यांच्या सगळ्या टीममध्ये पण आहे असं मला वाटतं. त्यातूनच आमचे मित्र आणि नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी आज हा एक अत्यंत संवेदनशील उपक्रम घेतलेला आहे, ज्याची खरं म्हणजे गरज आहे. दिव्यांगांना साहित्य मिळणं म्हणजे त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणं आहे. बेरोजगाराला रोजगार मिळवून देणं म्हणजे त्या घरामध्ये आनंद निर्माण करणं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी असणाऱ्या लोकांसाठी आरोग्य शिबिर घेणं, मला असं वाटतं की हे सगळे उपक्रम हे अत्यंत संवेदनशील मनाचं एका अर्थाने द्योतक आहे. आणि त्यामुळे दिलीप वेडे पाटील साहेबांनी जो कार्यक्रम टेकला आहे, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि चंद्रकांत दादांच्या वाढदिवसानिमित्ताने जास्तीत जास्त लोकांना मदत व्हावी हा उपक्रम जो त्यांनी केला आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे आता नुकत्याच निवडणुका झाल्या, त्यामध्ये दणदणीत विजय देखील झालेला आहे. आपण जर बघितलं तर आता आपल्या सोबत मेघराजजी भोसले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. काय सांगाल, दणदणीत विजय झालेला आहे, प्रथमतः तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर आज आपण या कार्यक्रमात आलेला आहात, नक्की काय वाटतंय? सर्वप्रथम अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया, बालगंधर्व परिवार ट्रस्ट आमच्या तमाम कलावंतांच्या वतीने आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. दादा नेहमीच आमच्या कलाकारांच्या पाठीशी असतात. कधी कलाकारांवर कुठलीही वेळ आली तर त्यावेळेस धावून येतात. कोविड पिरियडपासून ज्यावेळेस कलाकारांची कुठली हाल होऊ नयेत यासाठी दादा नेहमीच मदत करतात. आणि याच माध्यमातून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे अजून एक मित्र आदरणीय नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी एक चांगला उपक्रम इथं राबवला आहे. आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे. आरोग्याविषयी नेहमीच काळजी घेतली पाहिजे आणि प्रत्येकजण ते घेऊ शकत नाही, तर मोफत आरोग्य तपासणी शिबिर असेल. त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना रोजगार मिळणं गरजेचं आहे, आणि रोजगार मिळावा या चांगल्या दोन्ही गोष्टी आज त्यांनी आयोजित केलेल्या आहेत. आणि आदरणीय राजेशदादा पांडे यांच्या हस्ते आज त्याचं उद्घाटन झालं. तो कार्यक्रम आयोजित केला गेला. ॲडव्होकेट मंदार भाऊ जोशी हे देखील आता आपल्या सोबत आहेत. दादा, काय सांगाल, आज आपण या ठिकाणी आलेले आहात, जर बघितलं तर दिलीप अण्णा वेडे पाटील विविध उपक्रम दरवर्षीच राबवतात, आजही चंद्रकांत दादा पाटलांच्या वाढदिवसानिमित्त हे उपक्रम राबवण्यात आलेत, काय सांगाल एकंदरीत? सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्यातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तसंच आमचे मोठे बंधू, आमच्या प्रभागातील सर्वात कार्यक्षम नगरसेवक आणि केवळ नगरसेवकच नाही तर एक प्रसिद्ध उद्योजक
म्हणजे आपण म्हणतो ना की नगरसेवक असेल तर तो नगरसेवकीतून पैसे कमवेल, परंतु आमचा हा भाऊ आमचे दिलीप अण्णा वेडे पाटील सामाजिक कार्यात एवढे अग्रेसर असतात, ते कधी कुठल्याही कामांमध्ये नाही, कुठल्या गैरकामांमध्ये नाही, असा आमचा भाऊ. आणि बघा किती चांगला उपक्रम, आरोग्यासाठीचे उपक्रम, रोजगारासाठीचे उपक्रम, आणि या उपक्रमातून आपण दादांना वाढदिवसाची भेट देतोय. असा नगरसेवक मिळणं हा आपल्या पुण्यासाठी भूषण आहे. आणि परत एकदा दादा जसे आहेत की दादांचं काय म्हणतात त्याला, दादांनीच ही शिकवण दिली आम्हाला चंद्रकांतांनी, की समाजाकडून समाजाला आपण काही देणं लागतोय. आणि त्यात आमचे मोठे बंधू राजेशदादा पांडे समर्थ युवा फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यक्रम करतायत. आणि जेव्हा दिलीप अण्णा आणि राजेशदादा एकत्रित येतात तेव्हा नक्कीच काहीतरी मोठं काम होणार आहे. परत एकदा आमच्या सर्वांच्या वतीने आदरणीय चंद्रकांत शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव प्रशांत सातपुते. आजचा जो हा दिव्यांगाचा कार्यक्रम आयोजित केला आहे माननीय श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इथले नगरसेवक दिलीप अण्णा वेडे पाटील यांनी हा दिव्यांगाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच दिव्यांगांनी लाभ घेतला आहे. त्याच्यामध्ये आपण नाव नोंदणी केली आहे आणि हा कार्यक्रम खूप छान आयोजित केला आहे. धन्यवाद. काय सांगशील, आज तू या भव्य नोकरी महोत्सवमध्ये आला होतास, नक्की तुला जॉब इथे लागलाय किंवा कसा एक्सपिरियन्स राहिला? नाही मॅम, मला आता म्हणजे माझ्या स्किल्सवर आणि माझ्या ह्याच्यावर मला माझा जॉब लागलेला आहे आणि असे रोजगार मेळावे भरावे असे आम्ही दिलीप अण्णा वेडे पाटीलकडे अजून हे करतो. कारण की माझ्यासारखे खूप जण इथे बेरोजगार आहेत आणि अशा जणांना म्हणजे प्रत्येकाला संधी भेटतच नाही, पण असे जर रोजगार मेळावे भरवले तर सगळ्यांना संधी भेटतेच. त्याच्यामुळं भरवलं पाहिजे असे जे काय असते. लाईट हाऊसचा स्टुडंट आहे, तर लाईट हाऊसने आम्हाला सांगितलं होतं की तू इथे जाशील आणि असं सो थँक्यू. दिलीप अण्णा वेडे पाटील यांच्या वतीनं जो भव्य नोकरी महोत्सव भरवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर असंख्य विद्यार्थी या ठिकाणी आले होते. एक ताई आहे आपल्यासोबत, आपण तिच्याशी बोलतोय. काय सांगशील, आज तू इथं आली होतीस तू भव्य नोकरी महोत्सवमध्ये, तुला जॉब लागलाय किंवा काय? नमस्कार, माझं नाव पल्लवी श्रीराम आहे. मी दिलीप अण्णा वेडे पाटील यांच्या भव्य नोकरी सोहळ्यामध्ये आलेली आहे आज इथं आशिष गार्डनपाशी. तर मी आत्ता इंटरव्ह्यू दिला तर मला भेटलेली आहे बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्हची नोकरी आणि खूप मस्त वाटलं मला आणि मी सिलेक्टसुद्धा झाली आहे. सो थँक्यू. प्रश्न बोलीन. दादा, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आपण पुन्हा इथं 50 वर्ष 60 वर्षानंतर भेटू ही इच्छा. समर्थ युवा फाउंडेशन हे हेल्थवर काम करतं आणि आपण एक म्हण आहे, फार जुनी म्हण आहे जी सगळ्यांनाच माहिती आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण इथं जितके लोक उपस्थित आहोत आता, आज त्यांच्याकडे कुणाकडे तरी गाडी आहे, 2 व्हीलर आहे, सायकल आहे, काही ना काहीतरी आहे. आणि जेव्हा आपण ती गाडी किंवा ती स्कूटर घेऊन रस्त्यावर जातो आणि कोणी आपल्यावर येऊन जेव्हा धडकतो किंवा कोणीतरी स्क्रॅच मारतो, तेव्हा आपली पहिली रिॲक्शन असते की खाली उतरून आपण भांडायला तयार असतो, मारामाऱ्या करायला तयार असतो. का? तर आपण त्या गाडीची, त्या प्रॉपर्टीची किंमत मोजलेली असते. आता मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न आहे, फक्त एकच प्रश्न, आपल्या स्वतःच्या हेल्थची आपण काळजी इतकी घेतो का? नाही घेत आपण. त्याचं कारण असं आहे की आपल्याला हे जे अंग मिळाले, आपल्याला जी बॉडी मिळालेली ही फुकट मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याची आपल्याला काळजी नसते. त्याच्यामुळे समर्थ युवा फाउंडेशनला मी नक्की एक विनंती करीन की हा जो प्रकल्प आहे हा फॅन्टॅस्टिकच आहे, त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही. पण हे जेव्हा पेशंट्स येतील तेव्हा त्यांना हे प्रोत्साहन देणं की 24 तासातला 30 मिनिटं एक्सरसाइज करा. आपल्याला असं करायला लागते की महिलांच्यापर्यंत, या विशेषतः महिलांच्या पर्यंत किंवा या रुग्णांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायला लागतंय. ही थोडीशी, आता हे सगळीकडे आता जवळजवळ आपल्या सगळ्या महाराष्ट्र जर का आपण कव्हर करायचं म्हणलं तर अशा 500 गाड्या आपल्याला पुरणार नाहीत अशी परिस्थिती आहे. परंतु लोकल ही जी आरोग्य सुविधा आहे, त्याच्या ज्या टेस्टिंग किंवा ज्या बाकीच्या काही गोष्टी आहेत, हे करणं हे इतकं मोठं काम आहे की ते कधी आपल्याला शक्य होईल. कारण आपण सरकारांच्याबद्दल त्यांच्याकडनं सारख्या अपेक्षा करू शकत नाही. आपण जे काही आपल्याला जेवढं काही पॉसिबल करायचं आहे तेवढं आपण करायला पाहिजे.